मित्रांनो, मी न्यूमरोलॉजी करता करता अनेक गोष्टी शिकली आहे. एक गोष्ट मला नेहमी जाणवते, एक गोष्ट मला नेहमी प्रकर्षाने दिसलेली आहे की प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काही प्रॉब्लेम्स असतातच असतात. नुसता पैसा किंवा मनी ज्याच्याकडे असतं तो सुखी आहे आणि ज्याच्याकडे पैसा नाहीये तो दुःखी आहे. हे जे कॅल्क्युलेशन आहे ना, हे बहुतांशांशी चुकीचं आहे. कारण मी अशी अनेक लोक बघितले ज्यांच्याकडे खूप पैसे आहेत, खूप खूप म्हणजे खूप इतकं धन आहे त्यांच्याकडे, पण त्याचा आस्वाद त्यांना घेता येत नाही. आणि अशी खूप लोक बघितली आहेत ज्यांच्याकडे त्या मानाने धन खूप कमी आहे, पण त्यांच्याकडे आत्मिक समाधान आहे, आनंद आहे, सुख आहे. आपण सुखाची अशी वेगळी व्याख्या नाही करू शकत आणि सुखाला कुठल्या चौकटीत सुद्धा बसू नाही शकत. कारण प्रत्येकाचे सुखाचे विचार किंवा सुखाची व्याख्या ही वेगळी असते. कोणाकोणाला असं वाटतं की पैसा हेच सुख आहे, कुणाकुणाला असं वाटतं की प्रेम हेच सुख आहे, आणि कुणाकुणाला असं वाटतं की रिलेशनशिप, रिलेटिव्स, नातीगोती हेच सुख आहे. म्हणजे प्रत्येकाने आपल्यासाठी सुखाची एक वेगळी व्याख्या बनवलेली आहे. मग नक्की सुख काय असतं? ही खूप मोठी गोष्ट आहे की सुख काय असतं. कोणीही ते असं एका चौकटीत नाही बसू शकत, एका शेपमध्ये नाही बसू शकत. त्यामुळे मी तरी असं म्हणेन की सुख काय आहे, सुख कसं असतं, कोणासाठी कुठलं सुख असतं, कोणासाठी कुठलं सुख असतं माहित नाही. पण तुम्ही एक आत्मिक समाधान मानायला शिका. ज्या काही गोष्टी आपल्याकडे येतात त्याच्यासाठी युनिव्हर्सचे आभार मानायला शिका. कधी कधी वेळ खूप खराब येते, खूप म्हणजे खूप खराब येते, इतकी की आपण डिस्टर्ब होतो, आपल्याला काहीही सुचत नाही की आता काय करायचं. अशा वेळेला एंजल्सकडे हेल्प मागा, युनिव्हर्सकडे हेल्प मागा. पटकन नाही मिळाली हेल्प तर असं नका समजू की तुमच्या पाठीशी कोण उभं नाहीये. नेहमी ना नेहमी कोणाच्या ना कोणाच्या रूपात कोण ना कोण आपल्या पाठीवर उभं राहतच राहतं. सो आभार मानायला शिका, थँक्यू बोलायला शिका आणि आनंदाने जगायला सुद्धा शिका. डीपली मेडिटेशन करताना तेव्हा हळूहळू तुमचं आयुष्य बदलत जातं. तुमच्या आजूबाजूची लोक बदलतात, त्यांचे तुमच्या प्रतीचे विचार बदलतात. अगदी एखादा नकारात्मक माणूस सुद्धा असेल, म्हणजे जो तुमचा हेट्स करतो, तुमचा द्वेष करतो, तुमच्याबद्दल कधी चांगलं बोलत नाही, असं माणूस सुद्धा बदलतो. आणि ह्याचे मी अनेक अनुभव घेतलेले आहेत. त्यामुळे जेव्हा जेव्हा तुम्ही मेडिटेशन करता, जसं आपल्या माणसांसाठी काहीतरी मागता, तेव्हा आपले जे विरोधक आहेत, जे आपल्याला पाण्यात पाहतात, आपल्याबद्दल चांगलं कधीच बोलत नाहीत, अगदी त्यांच्यासाठी सुद्धा चांगल्या गोष्टी मागत जा. कारण जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी कुठली गोष्ट चांगली मागता तेव्हा हळूहळू त्यांचे तुमच्याबद्दलचे विचार बदलायला लागतात. कुठेतरी तेही हील होत असतात. जेव्हा जेव्हा तुम्ही त्यांच्याबद्दल वाईट विचार करता तेव्हा त्यांच्या मनात सुद्धा वाईटच विचार तुमच्याबद्दल येतात. पण जेव्हा तुम्ही त्यांच्यासाठी चांगले विचार करू लागतात तेव्हा त्यांचा